आम्हाला कळत नव्हतं तेव्हापासून आम्ही मंडळात गणपती बसत होत, पण तेव्हापासून आतापर्यंत आमचं मंडळ असंच आहे. अचानक मित्र मंडळ ज्या दिवशी गणपती बसायचे असते त्या दिवशी आमचे कार्यकर्ते जागे होते. आता तरी आम्ही कमी ना आधी घेत, पण लहानपणी आम्ही लय गाजून बसलेलो आहे. आम्ही मराठी शाळेतले टेबल नाही सोडले, गणपती बसायला टेबल आणायचो, येता येताच तिकडे त्यांचं विसर्जन करून यायचो. तर जय श्रीराम पाहुणे मंडळी, मी विक्या ब्लॉगर. आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. ब्लॉग फक्त शेवटपर्यंत बघून जा. जेवणाची सोय माझ्या लग्नात करीन तुम्हाला. जेवण मध्ये आलतो सगळ्या शिवभक्तांनी मस्त एकदा भगवा झेंडा फडकून घेतला. कसं रुतबा कमी नाही झाला पाहिजे, रुतबा विषय येत नाही भाई, असा मानात फडकला पाहिजे फक्त भगवा, विषय येत नाही का काही तिथं. आणि आता सगळे चाललेले आहेत मुंबईला मनोज जरांगे पाटलांच्या नियोजनाखाली. भैया आता विरोधकांना घामच फुटला असा, आणि विषय येत नाही भाऊ, नुसती पब्लिक चालली रोडनी. मी डायरेक्ट घरी आलो, घरच्यांनी मला दिलं कामाला झोपून. आता लोकात मला एवढी इज्जत आहे, पण घरी मला कुत्रे इज्जत देत नाही. घरचे म्हणले भाऊ तिकडे हिंडायचं सोडून दे, पहिले इकडे सरमाड होऊन घे. मस्त सरमाड टाकायचो रप्पा रप काकऱ्यावरून डायरेक्ट काढायला जाऊन द्यायचो. महापार आज विषय पंपात झाला होता, पण काय आता कष्टाला पर्याय नाही. आणि आता हे बाजरीचे नाही का सरमाड ते, याच्यावरती बाजरी असते, तुम्ही काळ्या भाकरी ज्या खातात ना त्याच्यावर मी काल एक व्हिडिओ काढला होता, ते ऐका तुम्ही. पांढरी भाकरी ज्वारीचं ये आणि इकडे बाजरीचं बेकार राहून आम्ही म्हणून तुम्ही आमच्या पोरांना नाव ठेवले तरी तुम्ही आम्हाला बोलू द्या ना. शेतकऱ्याच्या पोरांमध्ये कारण आम्ही मग केलं सगळं केळं घावं लागते त्यांना. अरे थांबा, पण केळं पण आमच्याच वावरात उगाच राव, मग तुम्हाला द्यायचं का? आता तुमचा विषय पंपात झालाय. मी मस्त आंघोळ करून डायरेक्ट माऊ काढली, परत निघलो होतो आम्ही गणपती आणायला. पण जिथं गणपती बसायचा तिथं अजून काहीच नियोजन नव्हतं. वन टी शर्ट म्हणला थांबा आधी इथं शेट टपलो थोडा, कारण की आम्हाला माहिती कोणी आलं नसतं. मस्त झाडून बिडून घेतलं नाही का पहिल्यांदा तिथं. आता आमच्या टोळीचा विषय डायरेक्ट पंपात आहे. आमची टोळी कधी काही ठरवीन. अचानक नियोजन ठरलं भैया, म्हणलं विषय करायचा तर पंपातच करायचा. सगळ्यानंतर नाही का तिथं साफ बीप करून घेतलं, म्हणलं म्हणजे कसं गणपती घेऊन आला का डायरेक्ट गणपती बसून देता येईल. आमच्या टोळीतले 2-3 कार्यकर्ते भांगासले होते तवरती येऊस तर म्हणलं चला साफसफाई करू. टोळीतले कार्यकर्ते आले, मग काय डायरेक्ट माऊ मध्ये कोंबले, डायरेक्ट भोंगापाई नगरला नेप्तीला गणपती आणायला. विषय येत नाही भाऊ, आमचा विषय डायरेक्ट पंपात आहे. नगर मध्ये आलो तिथं विषय डायरेक्ट पंपात होता. असे बेकार साऊंड वाजत होते ना, ते साऊंडच्या आवाजाने डायरेक्ट माझ्या माऊ मध्ये जी गणपतींची मूर्ती का ती डायरेक्ट मनसोक्त डान्स आणत होती. विषय येत नाही ना.